आहेत तर वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते. शिवरायांचे बालपण खूप धामधुमीत गेले. त्यांनी वयाच्या 12 वर्षापर्यंत आई जिजाऊंच्या देखरेखीखाली व शहाजीराजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकांकडून कला विद्या भाषा अवगत केल्या. शिवरायांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशाह व विजापूरचा आदिलशाह यांच्या सत्तेत होता. यांविरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायम सुखी ठेवण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र कार्य हाती घेतले. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती. त्यांनी महाराष्ट्रात जीवात जीव देणारे मावळे निर्माण केले. शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजल खानास शक्तीने नाही तर युक्तीने धुळीस मिळवले. शिवरायांनी गमिनी कावा या तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले व शिवराय या तंत्राचा वापर करताना सह्याद्री पर्वतावरील डोंगरी किल्ले व प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यांनी अनेक गड किल्ले बांधले. वनदुर्ग, गिरिदुर्ग व जलदुर्ग. याने जनतेचा आत्मविश्वास व जनतेला देशप्रेम निर्माण झाले. असा आदर्श राजा रयतेवाली, दुर्जनांचा कर्दनकांड व सज्जनांचा कैवारी 3 एप्रिल 1680 रोजी जनतेला दुःखाच्या सागरात बुडून अनंतात विलीन झाला. जाता जाता धन्यवाद चैतन्य. यानंतर शेख मरुने. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शेख निनिसा. आज मी तुम्हाला हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर माझे मत व्यक्त करणार आहे. प्रतिपचंद्र व लेखे वर विष्णू विश्ववंदिता शास्तुनो शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. मुद्रा त्या शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, तो अथांग सागरा समान आहे. त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान आहे. तो त्या सूर्याची शान आहे. मराठी माऱ्यांचा तगतगता स्वाभिमान आहे. मराठी माऱ्यांचा तगतगता स्वाभिमान आहे. महाराष्ट्रातील योगराजांमध्ये पहिला स्थान आहे. भगवा आसमंत आहे, धैर्यवंत आहे, दयेचा वसंत आहे. भगवा आसमंत आहे, धैर्यवंत आहे, दयेचा वसंत आहे. अशा या माऊलीच्या पोटी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखील उदयास आलं. त्या वीर माता राजमाता जिजाऊ आई साहेब परमुलुखामध्ये राहून ज्यांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे रक्षणच केले नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवले, ते छत्रपती संभाजीराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बनावे तर परिस्थितीचे कधी गुलाम बनू नये. 16व्या शतकामध्ये आजच्या दिवशी एक शिवनेरी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडा वाजू लागले. सह्याद्रीच्या कड्या कपाळांना पाझर फुटले. माझा राजा जन्मला, माझा शोभा जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शोभा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, द्रष्टांचा सहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा येथे आधी जन्मला नव्हता म्हणून चुकावे लागले ते हिमालयाला. इतिहास घडवणारा येथे आधी जन्मला नव्हता म्हणून चुकावे लागले हिमालयाला. कारण पुजतो आम्ही शिवरायांना, कारण पुजतो आम्ही शिवरायांना. सहणार नाही स्वराज्याची फळे, सहणार नाही स्वराज्याची फळे. कारण जातीवंत विद्या झळकतात आमच्या आई साहेब. कारण आम्ही विसरले नाही लाखो माळ्यांचे बलिदान. कारण आम्ही विसरले नाही लाखो माळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू आपोआप गळतात. पडती पावलं इतिहासाच्या वाटा, पडती पावलं इतिहासाच्या वाटा. झुकणार तर नाहीच, पण मोडणार सुद्धा नाही मराठा, मोडणार सुद्धा नाही मराठा. भवानी मातेच्या आशीर्वादाने, माझीजाऊंच्या मार्गदर्शनाने, भवानी मातेच्या आशीर्वादाने, माझीजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने, आणि मावळ्यांच्या
न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती. शिवछत्रपती सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन व येथे जमलेले माझे वर्गमित्र व मैत्रिणींनो, सर्वप्रथम माझा नमस्कार. मी महान कानगुले. आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देत आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव जिजाऊ व त्याच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच रामाच्या, कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या. शिवाजी महाराज बालपणापासूनच आपल्या मराठ्यांना घेऊन रायरेश्वर मंदिरात प्राणप्रतिष्ठेची स्वराज्याची स्थापनाची प्रतिज्ञा घेतली. तोरण किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही व मुघल बादशहाशी युद्ध करून आपले स्वराज्य जिंकून घेतले. आपले हिंदवी स्वराज्य बांधले. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शिवाजी महाराज या नावात प्रचंड शक्ती आहे. शि म्हणजे शिव, वा म्हणजे वाघ आणि जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे हे शिवाजी महाराज आपल्या जगात जनतेच्या मनात 500 वर्षानंतरही आहेत याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. धन्यवाद महानंदा. यानंतर नरगुळे शीतल. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो फक्त शिवबा होता. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते. त्यांच्या आई त्यांना लहानपणापासूनच रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगायच्या. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. धन्यवाद. धन्यवाद शीतल. यानंतर घोगरे सायली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ, बुद्धिमान, विज्ञानिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात. ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतं, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुटते, अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू भगिनींनो, मी घोगरे सायली सुनील आज मी येथे एका अशा महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे की ज्यांचा तुम्हा आम्हाला नाही
तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने, सारा हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोटळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज ही माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहे. कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष होऊनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो? इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारायच्या सह्याद्रीला आणि विचारायच्या सागरी लहरींना, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणार आहे व सर्वांना प्रेरणा देणार आहे. छत्तीस बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगाचा राजा, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हिंचित, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यांवर तर सोडच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. जनावर आणि माणसे तर दूरच, पण इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित राहिले नव्हते. याच दरम्यान सिंदखेडचे राजा लखुजीराजे जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रडचिंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतान सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक हाणक होऊन मारले जायचे. अशा या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वग तृतीय शके 1541, 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबाचा जन्म झाला आणि गेले कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. हळू शिवराय जिजाऊंच्या सत्तेसाठी व न्यायासाठी लढायला शिकवलं. शिवराय समोर ठेवला. कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा आणि कसे असतील शिवछत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळा, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनाचे धैर्य, जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीच नष्ट होत नाहीत. अशा या विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला.
मध्ये शिवरायांनी घडविला. घेऊन मुठभर मावळ्यांनी घडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी. महाराष्ट्र कधी विसरणार नाही तुझ्या कार्याची महती, तूच आमचे मंदिर, तूच आमची मूर्ती. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे शिवरायांची गुण अंगी बाळगण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. तोंडात न कर हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, तोंडात न कर हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे, शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. धन्यवाद. धन्यवाद सायली. यानंतर सेक्शन प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पराक्रमी आणि महान योद्धा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शेवटी 30 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. धन्यवाद. धन्यवाद शहनाज. यानंतर कारंजे मंजिरी. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवरायांनी 1645 रोजी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थक ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. निजामशाह, आदिलशाह, मोगल बादशाह या तिन्ही सत्तांशी लढा देत मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शेवटी मी एवढेच म्हणेन की जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो काळ होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो काळ होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शोभा होता, तो आपला शोभा होता. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद मंजिरी. अशा प्रकारे विद्यार्थी वक्ते संपलेले आहेत. पुढील कार्यक्रम घेण्यासाठी प्रतीक्षा बेल्लाळे, प्रतीक्षा श्रोता यांना बोलू. वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची नावे सांगणार आहोत. त्यांनी समोरून प्रेझेंटेशन करायचं. समोर येऊन त्यांचे पाचवी वर्गातील रोकडे प्रतीक्षा त्यांनी समोर यावे. तुझं नाव आणि तू कोणाची वेशभूषा केली हा एवढं सांगायचं ना जायचं समोर ये. माझे नाव प्रतीक्षा अंतेश्वर होते. मी जिजाऊ यांची वेशभूषा केली आहे.
माईक हातात घे तुझ्या. लाईट घे का मग माईक काढ बाजूला त्याला. नमस्कार, माझे नाव गिरीश स्नेहल. मी आज साहित्यवेद चला छत्रपती शिवाजी महाराजांची नमस्ते, माझे नाव राज नम्रता नागनाथ. मी आज जिजामातेची वेशभूषा केली आहे. जोरात सांगा जरा. समोर येऊन जोरात. नमस्कार, माझे नाव राजमाई देवी. नमस्ते, माझे नाव कालिंदी प्राची सागर. आज मी जिजाऊ मातेची वेशभूषा केली आहे. टाळ्याचा वाजवा रे. दुर्गा. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव पुंडेल प्रकाश. मी आज जिजाऊ मातेची चल समोर. जोरात सांग जरा. नमस्कार, माझे नाव जाधव श्रेया. मी आज जिजामाता बनली. Very good. छान. नमस्कार, माझे नाव शेख मिर्झा. मी आज राजमाता जिजाबाई बनलेली आहे. कानगुले महानंदा. नमस्कार पुढे या, मित्रांनो, पुढे या. आनंद समोर यायचे तिथे. नमस्कार मित्रांनो, मी आज जिजाऊ माता बनले आहे. माझे नाव कानगुले महानंदा प्रभू. जाधव सोनाली. नमस्कार, माझे नाव जाधव सोनाली. मी आज जिजामाता बनले. धन्यवाद. अरे इथे राहिले ना 2 जिजाऊ. जावा आणि सांगा आपापलं नाव. खूप फास्ट. तसं तिथे जा पुढे. सर्वात सुंदर जिजामाता बघा ही. नमस्कार, माझे नाव ललिता देवी. मी आज वेशभूषा जिजाऊ तलवार लेके जाओ. तलवार लेके जाओ. पुढील कार्यक्रम घेण्यासाठी साई घुगरे व पूजा घुगरे यांना बोलवत आहे. फास्ट आ जाओ. लावणी भाळी टिका नमन या महाराष्ट्राच्या मातला. नमन माझ्या जाऊ. आवाज बंद करा रे. नमन माझे पराक्रमाला तेजाला निखऱ्या छातीला. नमन शिवभक्तांना आणि शिवछत्रपतींना आणि शिवभक्तांच्या जातीला. मी कुमारी घोगरे साई. मी कुमारी पूजा शिवगर्जना गीत पोवाडा व शायरी सादर करणाऱ्या मुलांची स्पर्धा घेणार आहोत. ना चिंता ना भीती त्यांच्या मनामध्ये राजश्री छत्रपती. भगव्या रक्ताची चमक बघ स्वाभिमानाची आग आहे. बघतोच कोणाला वेड्यात तर शिवबाचा वाघ आहे. ज्याचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवबाचे आम्ही भक्त. जय भवानी जय शिवाजी. मग चला तर पुढील कार्यक्रम चिमुकल्याचा घेऊया. शिवगर्जना वर्ग 7वी इंग्लिश श्रावणी व तेलंगे जान्हवी. नमस्कार, माझे नाव इंग्लिश श्रावणी देवदास. मी आज शिवगर्जना म्हणणार आहे. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत
राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंचा धन्यवाद. धन्यवाद श्रावणी. पुढील गीत घेऊन येत आहे शिवगर्जना घेऊन येत आहे तेलंगी जानवी. गीत घेऊन येत आहे शिवम रोकडे. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव शिवम रोकडे. मी आज गीत म्हणणार आहे. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केले अनेक जाती, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केले अनेक जाती. भगवा झेंडा हाती, ओ भगवा झेंडा हाती, स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वाद हो पाटील, आशीर्वाद हो पाटील. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. दिल्लीचा तख्ता हलविला, दिल्लीचा तख्ता हलविला. माळवे हाती माळवे घेऊन हलविला, हाती माळवे घेऊन हलविला. उभा खान तर पाटला, उभा खान तर पाटला. सारे भीती होते वाघाला, सारे भीती होते वाघाला. जुन्नरचा वाघाला, जुन्नरचा वाघाला. दरारा आले गेले असे किती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. मानाचा मुजरा देऊन मी माझे गीत संपवतो. जय जिजाऊ. धन्यवाद शिवम. स्नेहल गिरी. नमस्कार, माझे नाव स्नेहल गिरी. मी आज तुम्हाला गीत म्हणून दाखवणार आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रस्त्यासाठी वार रगल्या आपुल्या निदड्या छातीवर. प्रणाने लढले मावळे भरोसा ज्या राज्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पासना धर्मदानी, जात पासना धर्मदानी, तो जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या इत्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. धन्यवाद.
नाही नाही झालं. नेक्स्ट बंडेवाड कृष्णा. केलं का निकलते घ्या की फॉलो पठाण फातिमा. फातिमा वर्ग 8. आओ बेटा. अभी आपके सामने कड़क आवाज में गीत आने वाला है. टाकळगावचा आवाज म्हणजे कडक आवाज. फातिमा असेल की मैरुनिसा असेल, फिकर नॉट. माइक दे दो उनके हाथ में. नमस्कार, माझे नाव आहे पठाण फातिमा. मी आज गीत सादर करीत आहे. थोडं डायस द्या तिला. तुम्ही इकडे या दोघी जण. बसू. अन्याय 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 तिने हटविला. अन्याय 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 तिने हटविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. अन्याय 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 तिने हटविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. दिली भवानी तलवार हाती बहुजनांच्या रक्षणासाठी. प्राणाची लावून कसोटी तू लढावे आमच्यासाठी. असा शब्दाचा 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 बोला बाला चढविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. अन्याय 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 तिने हटविला. अन्याय 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 तिने हटविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. शूर शिवराय होते गुणी भल्या भल्यानं लावले रणी. हल्ला शत्रूवरी करवणी नाव स्वराज्य घडवणी. शत्रुत 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 पायी तुडविला. शत्रुत 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 पायी तुडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. माता जिजाऊची सरदार दिला राजा तुम्हा सरदार. भल्या भल्यानं केले अगार सारा होता शूरवीर. असा भगवा 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 झेंडा फडकवला. असा भगवा 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 झेंडा फडकवला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. अन्याय 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 तिने हटविला. अन्याय 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 तिने हटविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. या जिजाऊ मातेने असा शिवराय घडविला. धन्यवाद.